देशभरामध्ये जे सौर पंप लागले देशभरामध्ये त्याच्या 60% पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत। आणि आपण जर बघितलं आकडा का महत्त्वाचा आहे तर आपण साधारण सौर पंप लावण्याची सुरुवात ही 2015 साली केली होती आणि त्यावेळेस इतक्या योजनाही नव्हत्या, पण 15 ते 23 अशा या 8 वर्षामध्ये आपण 1,89,000 पंप लावले आणि जानेवारी 24 ते जून 25 एवढा 1 वर्ष 2 महिन्याच्या कालावधीमध्ये 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण 3,86,000 पंप या ठिकाणी लावले। आता मोठ्या प्रमाणात हे जे काही पंप लागलेले आहेत यामुळे 23 लाख एकर जमीन ही ओलिताखाली आलेली आहे आणि आता पुन्हा या पंपांना आपण गती दिली आहे। याच्यामध्ये थोडा एक लॅग तयार झाला होता कारण आपण एडीबी सोबत एक करार केलेला आहे। एडीबीने आपल्याला अट टाकली होती की 1 लाख पंप संपल्यावरच दुसऱ्या 1 लाखाचं टेंडर काढावं, पण आता त्यातनी आपण सूट घेतलेली आहे, त्यामुळे आता हा लॅग दूर होईल आणि डिसेंबर पर्यंत सगळे पंप जे आहेत हे आपण या ठिकाणी लावू शकू अशा प्रकारची आपल्याला अपेक्षा आहे। यामध्ये पंप लावल्यानंतर एकतर पंपाचा पुरवठा कोणी करायचा, आपण एम्पॅनल लिस्ट दिलेली आहे, त्यामुळे सरकार ठरवणार नाहीये। एम्पॅनल लिस्ट प्रमाणे जो कोणी शेतकरी आहे त्यांनीच ठरवायचं कुठला पंप कोणाचा पंप घ्यायचा आहे। तो पंप घेतल्यानंतर 5 वर्षापर्यंत त्याची देखभाल दुरुस्ती ती कंपनी करेल आणि 5 वर्षापर्यंत त्या पंपाचा इन्शुरन्स असेल, तो तुटला फुटला चोरी गेला तरी त्याचे सगळे पैसे हे इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भरण्यात येतील। अशा प्रकारची ही योजना या ठिकाणी केली आहे।